बाईसा, ही नदी पार करताच पुण्याची हद्द सुरू होईल. मेण्याजवळ येऊन कुंवरने वर्दी दिली. मस्तानीच्या पापड्यांची उघडझाप झाली. मेण्याचा तलम पडदा बाजूला करून मस्तानीने एकवार बाहेर पाहिले. नदीचे शांत, नितळ, विस्तीर्ण पात्र नजरेत येत होते. सकाळची कोवळी उन्ह त्या पाण्याच्या तरंगांवर सोनेरी छटा उमटवत होती. मस्तानीने मेण्याचा पडदा पुन्हा बंद केला. पूल पार करून मेणा पुढे आला तशी लोकांची लगबग जाणवू लागली. 10-15 दिवस मजल दरमजल करत केलेल्या प्रवासाचा आज शेवट होणार होता. शेवटचा मुक्काम सोडताना मस्तानीने हत्तीची अंबारी सोडून मेणा स्वीकारला होता. तुमची बुंदेलखंडची सवारी आहे ना? मस्तानीला मेणाबाहेरून आवाज ऐकू आला. तो आवाज शहर कोतवालाचा होता. कोतवाल कुंवरजवळ चौकशी करत होता. कुंवरने होकार देताच त्याच्या हातात कागदपत्रे असलेली थैली सोपवत कोतवाल म्हणाला, तुमची व्यवस्था गडकोटाजवळ कोथरूडच्या हवेलीत केली आहे. ती हवेली पर्वती टेकडी नजीक आहे. हे गंगाधर पंत हे तुम्हाला वाट दाखवतील. तुमची सारी व्यवस्था हेच पाहतील. कुंवर लक्षपूर्वक ऐकत होता. कोतवाल पुढे म्हणाला, हे परवाने जपून ठेवा. श्रीमंत आजपासून 5व्या दिवशी तुमची भेट घेतील. गंगाधर पंतांच्या घोड्यासह कुंवर आणि मागे इतर लवाजमा चालू लागला. दुरून ढोलताशा पथकांचे आवाज, हत्तींचे चित्कार, घोड्यांचे खिंकाळणे ऐकू येत होते. हजारोंचा जमाव असावा कदाचित. मानेभोवती लपेटलेली झिरझिरीत सोनेरी काठाची ओढणी मस्तानीने डोक्यावरून पांघरली. न राहून तिने मेण्याचा पडदा पुन्हा किंचित बाजूला सारला. नदीचे पात्र आता मागे पडले होते. मस्तानीचा मेणा शहार दरवाजाला वळसा घालून कोथरूडच्या दिशेने निघत होता. हळूहळू रामपुराच्या मैदानावर उभा असलेला सहस्त्रयोजन लांबीचा भव्य मंडप नजरेत आला. मंडपाच्या शेंद्री कापडाचा लाल प्रकाश त्या परिसरात परावर्तित झाला होता. मंडपाच्या कापडावर चितारलेल्या देवादिकांच्या उत्तुंग मूर्ती दुरूनच नजरेत भरत होत्या. मंडपात जागोजागी लोळतक्क्यांच्या बैठकी आणि मधोमध चौथरा सुशोभित करण्याचं काम चालू होतं. मस्तानी डोळे विस्फारून पाहत होती. हळूहळू मंडप मागे पडला. माळरानावर पसरलेले शानदार शामियाने, राहुट्या, डेरे नजरेत आले. शामियान्याजवळ अनेक सालंकृत हत्ती एका रांगेत उभे होते. हत्तींसमोर पखाली उभे होते. जातिवंत घोड्यांच्या मोठमोठ्या पागा लक्ष वेधून घेत होत्या. हजारोंची गर्दी असूनही गलका नव्हता. सारं काही शिस्तबद्ध वाटत होतं. श्रीमंत पेशवा सरकारांचं शहर, मस्तानीचं गंतव्य. मस्तानी स्वतःशीच पुटपुटली. सुस्कारा सोडून मेणाचा पडदा तिने पुन्हा नीट केला. काही वेळ नगारे, मंगलवाद्ये याचा आवाज जोराने येऊ लागला. मग दूर दूर जात आवाज मंद झाला. काही घटका चालून झाल्यावर मेणा थांबला. कुंवरने मेणाजवळ येऊन वर्दी दिली. बाईसा, काही बड्या आसामींच्या पालख्या जात आहेत. समोर जायचा राबता घटकावर बंद ठेवण्यात आला आहे. काही वेळ मेणा थांबवावा लागेल. बाईसांना काही हवं असल्यास आज्ञा करावी. कुंवर, मस्तानीने बंद पडदा आडूनच आवाज दिला. आज ही एवढी गडबड कसली? काही विशेष कार्यक्रम आहे की सरकारांकडे नित्यच एवढी उठाठेव असते? आज खास आहे बाईसा, कुंवर उत्तरला. ते गंगाधर पंत सांगत होते तुमचं येणं फार धामधुमीत झालं. आज श्रीमंतांच्या राजवाड्याचं भूमिपूजन आहे. उद्या त्यांच्या मुलाचं लग्न. छत्रपती शाहू महाराज, दख्खन आणि राजपुतानातील अनेक उमराव आज पुण्यात मुक्कामास आहेत. मस्तानी विस्मयाने ऐकत होती. पेशवे आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी मस्तानीच्या मनात कुतूहल होतं. इथली करडी शिस्त आणि दरारा पाहून ऊर दडपून गेला होता. तासीने आणून दिलेला पाण्याचा पेला मस्तानीने ओठाशी लावला. काही वेळात पुढचा राबता पुन्हा सुरू झाला. बुंदेलखंडचा लवाजमा कोथरूडच्या हवेलीची वाटचाल करू लागला. जागोजागी पेशव्यांच्या हशमांचे चौकी पहारे होते. गंगाधर पंत कारकुनी शिक्का दाखवून चौक्या पार करवत होते. मृत्युंजयाच्या मंदिर परिसरापासून काही अंतरावर आमराई होती. आमराईच्या आसपास असलेल्या बागेला लागूनच हवेली होती.
हवेलीच्या कुंपणाजवळ मेणा थांबला. मेण्यातून उतरून दासींच्या घोळक्यासह मस्तानी चालू लागली. पुढे गंगाधर पंतांसह कुंवर चालत होता. दूर कुठेतरी नौबत झडली. क्षणभर थांबून निरोपाचा सूर लावत गंगाधर पंत म्हणाले, श्रीमंतांचं वाड्याच्या पायाभरणीसाठी आगमन झालं असणार. आम्ही निघतो. इथे सारी व्यवस्था चोख आहे. सेवक वर्गही आहे. तुम्ही आराम करा. आम्ही आता परवा येऊ. धाकट्या नानासाहेबांच्या लग्न सोहळ्याची तयारी युद्ध पातळीवर चालू आहे. पंत, कुंवर म्हणाला. गंगाधर पंत थांबले. उपरणाने कपाळावरचा घाम पुसत त्यांनी प्रश्नार्थक नजरेने कुंवरकडे पाहिले. आमची व्यवस्था करण्याची आज्ञा तुम्हाला खुद्द श्रीमंत सरकारांनी केली काय? कुंवरने मस्तानीच्या मनातला प्रश्न विचारला होता. उत्तर ऐकण्यासाठी मस्तानी अधीर झाली होती. नकारार्थी मान हलून गंगाधर पंत म्हणाले, नाही. श्रीमंत छत्रपती स्वामींची आणि राजपरिवाराची विशेष बडदास्त ठेवण्यात व्यस्त आहेत. आम्हाला तुमची व्यवस्था करण्याची आज्ञा केली ती आप्पास्वामींनी. आप्पास्वामी म्हणजे श्रीमंतांचे धाकटे बंधू. इतर पै पाहुण्यांची व्यवस्था तेच पाहत आहेत. आम्ही लग्नासाठी आलेले पै पाहुणे नाही, कुंवर हसून म्हणाला. आम्ही तर. कुंवरचे बोलणे मध्येच तोडत पंत म्हणाले, जी काही मसलत असेल ती श्रीमंतांच्या भेटीतच सांगावी. श्रीमंतांच्या सरकारी अथवा खासगी मसलतींची वाच्यता इतर कुठेही करण्याची परवानगी कोणालाच नाही. आप्पास्वामींचा तसा कडक दंडकच आहे. त्यांच्या आज्ञेत जराही कुचराई झाली तर आमची धडगत नाही. एवढे बोलून गंगाधर पंत खालमानेने आपल्या घोड्याजवळ गेले. धुळीच्या लोटात त्यांचा घोडा दिसेनासा झाला. छत्रपतींच्या स्वराज्यात स्त्रियांना मान दिला जातो, त्यांच्या शिलाचं रक्षण केलं जातं, असं मस्तानीने राजा छत्रसालांकडून ऐकलं होतं. मस्तानी ते कथन प्रत्यक्ष अनुभवत होती. दासींच्या घोळक्याकडे एक कटाक्षही न टाकता खालमानेने निघून गेलेल्या गंगाधर पंतांना पाहून मस्तानीच्या दासी अवाक झाल्या होत्या. पेशव्यांच्या राजप्रासादाच्या पायाभरणीचा कार्यक्रम सुरू झाला. शुभमुहूर्तावर पुरोहितांनी शिलास्थापनेचे मंत्र म्हणायला सुरुवात केली. बाजीराव आणि काशीबाई मंत्रोक्त स्नान करून शुचिर्भूत होऊन मंडपात आले. काशीबाईंनी डाळिंबी रंगाचा शालू नेसला होता. त्यांचा गौरवर्ण मंडपाच्या रक्तप्रकाशात खुलून दिसत होता. नाकातली मोत्या पोळ्यांची नथ त्यांच्या वस्त्रालंकारांच्या सौंदर्यात भर घालत होती. बाजीरावांनी सोवळे नेसले होते. जरीकाठाचे रेशमी उपरणे दोन्ही खांद्यावर पांघरले होते. कानात चौकडा खुलून दिसत होता. कपाळी रेखाटलेले शिवगंध पाणीदार डोळ्यांची तिरीप सुसह्य करत होते. नात्यागोत्यातली मंडळी, पदरचे शिलेदार आजूबाजूला नेमून दिलेल्या जागांवर अदबीने उभे होते. सपत्नीक शिलापूजन करत असलेल्या रायांना डोळे भरून पाहण्याचा मोह कोणालाच आवरत नव्हता. बाजीराव, काशीबाई, पेशवे, पेशवीणबाई, राऊस्वामी, वहिनीसाहेब, ताई आणि तीर्थरूप, श्रीमंत अन बाईसाहेब, चिरंजीव अन सुनबाई, जावई बापू अन लाडूबाई, अशा कितीतरी नावांनी, कितीतरी नात्यांनी आजूबाजूच्या नजरा त्या अनुपम सुंदर दाम्पत्याकडे पाहत होत्या, आशीर्वाद देत होत्या, शुभचिंतन करत होत्या. उपाध्यायांनी शिलेची स्थापना करण्यासाठी मंडपाच्या ईशान्येस असलेला कोपरा निवडला होता. उपाध्याय ठराविक क्रमाने विविध बीजे आणि नानाविध रत्ने अर्पण करण्यास सांगत होते. बाजीरावांच्या समोर एका तबकात हिरे, माणके, पाचू, मोती, नीलम, पुष्कराज, गोमेद, पोवडी, करड्या, पिरोजा, लसण्या अशी अनेक रत्ने ठेवली होती. बाजीराव उपाध्यायांच्या सांगण्याप्रमाणे एक एक रत्न स्थापन करत होते. काशीबाई बाजीरावांच्या हाताला हात लावत होत्या. सर्व रत्ने आणि बीजे स्थापन करून त्यावर पूजन केलेली शिळा बसवण्यात आली. तदनंतर उपाध्यायांनी बाजीरावांना निकटच्या पवित्र स्थानावरून मृत्तिका आणण्यास सांगितले. सपत्नीक जाऊन पवित्र माती आणावी, अनवाणी पायाने जावे अशा सूचना दिल्या. गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे बाजीराव आणि काशीबाई मृत्तिका आणण्यास निघाले. पुढे मागे ढोलताशांची पथकं आणि इतर शिलेदारही होते. चिमाजींच्या सांगण्यावरून पेशव्यांच्या हशमांनी
रस्त्यावरील इतर वावर रोखून धरला होता. बाजीराव कसबा गणपतीकडे वळतील असा सर्वांचा अंदाज होता. मात्र बाजीराव लाल महालाकडे वळले. प्रवेशद्वारातली माती त्यांनी मोठ्या भक्तिभावाने कपाळी लावली. मुठभर माती उपरण्यात बांधून घेतली. काशीबाईंनीही तेच अनुकरण केले. बाजीरावांची ती कृती पाहून सर्वांना स्फुरण चढले. ढोलताशे नगारे चारी दिशांना घुमू लागले. सस्मित वदनाने काशीबाई आणि बाजीराव मंडपात परतले. लाल महालाच्या पवित्र मातीचे आच्छादन करून शिलास्थापना संपन्न झाली. पेशव्यांच्या वाड्यासाठी सहस्त्रप्रभाऊ लांबीच्या तटबंदीची आखणी झाली होती. पूजन केलेली शिळा ईशान्य कोपऱ्यावर स्थापून मुहूर्ताचा प्रथम खांब आग्नेय दिशेला उभा करण्यात आला. 21 प्रभाऊ उंच असलेल्या त्या रत्नजडित खांबाकडे आणि तटबंदीच्या आखणीकडे पाहून वाड्याच्या भव्यतेची कल्पना सहज करता येणे शक्य होते. खांबाची स्थापना झाल्यावर बाजीराव आणि काशीबाई उत्तरवेदीच्या हुमासाठी तूप आणि मधाचे हवन करण्याकरता बसले. उभयतांची काही क्षण नजरानजर झाली. त्या नजरातले संमिश्र भाव अनेक सखोल संवाद साधून गेले. बाजीरावांनी चासकरांचा बुरुज आणि भक्कम तटबंदी असलेला वाडा पाहिला होता. त्या भव्य वाड्यात बालपण व्यतीत केलेल्या काशीने किशोरी वयात सासवडच्या वाड्यात गृहप्रवेश केला होता. धडफळे सरदाराच्या आटोपशीर वाड्यात इतकी वर्षे निभावून नेतानाही तक्रारीचा चकार शब्दही काशीने कधी काढला नव्हता. मोहिमेवर असताना छावणीतल्या राहुट्या डेऱ्यांमध्ये ती कमालीच्या सहजतेने आणि राजसपणे वावरली होती. तुम्ही सोबत असता तोच राजप्रासाद, तुम्ही दूर जाता तेव्हा आयुष्याची रयास दूर जाते असं सांगणाऱ्या काशीला प्रथमच तिच्या तोलामुलाचं काहीतरी मिळत आहे याचं बाजीरावांना समाधान वाटत होतं. बाजीरावांच्या त्या एका नजरेत हे सारे भावतरंग सामावले होते. मंद स्मित करून हवन करण्यासाठी काशीबाईंनी बाजीरावांच्या हाताला हात लावला. ब्राह्मण भोजनानंतर भूमिपूजन आणि पायाभरणीचा कार्यक्रम संपन्न झाला. भिकाजी पंतांचे वराड पुण्यात दाखल झाले होते. रामपुऱ्याच्या मैदानावर उभारलेल्या भव्य मंडपात सीमांत पूजनाचा कार्यक्रम उत्तर रात्रीपर्यंत रंगला होता. लग्नदिनी प्रातःसमयीच दोन्हीकडची मंडळी त्याच उत्साहाने वधूवरांवर मंत्राक्षता उधळण्यास सज्ज झाली होती. 9 वर्षांचे नानासाहेब पायात चोळणा, अंगात भरजरी अंगरखा घालून शेला सावरत कृष्णरावांसह मंडपात दाखल झाले. मोत्याच्या मुंडावळ्या, सोन्या मोत्याचे कंठे त्यांच्या गोजिरा रूपात भर घालत होते. नुकतेच बटू रूपातून बाहेर आलेले नानासाहेब आता बोहल्यावर चढले होते. उपाध्यायांनी आज्ञा करताच कांक्षिणी गोपिकेला लग्नमंडपात आणले गेले. शालूचा काष्टा घोळ, शेला, पदर, नथ सारं काही सावरत 6 वर्षाची चिमुकली गोपिका बोहल्यावर चढली. हातात वरमाला येताच तिची तीक्ष्ण नजर पायाच्या अंगठ्यांकडे वळली. सनई चौघड्यांच्या सप्तसुरात मंगलाष्टकं पार पडली. सारा मंडप मंगलवाद्यांनी निनादून उठला. गोपिकेच्या शेल्याची नानासाहेबांच्या उपरण्याशी लग्नगाठ बांधली गेली. वैदिक विधी पार पडताच नवरा नवरीला थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी चौथऱ्याखाली आणले गेले. नाना गोपिकेपेक्षा हातभर उंच होते. गोपिका नानासाहेबांच्या पाठोपाठ चालत होती. तिच्या बालिका रूपात गोडवा होता. लाजणे मुरडणे मात्र नव्हते. आपल्या जीवनातील एक मोठा प्रसंग आहे एवढं तिला पक्क समजलं होतं. ज्येष्ठांनी केलेल्या सूचना ती तंतोतंत पाळत होती. घारे डोळे, गौरवर्ण, गुलाबी गाल तिच्या सौंदर्यात भर घालत होते. गोपिकेचा पोक्तपणाचा आविर्भाव पाहून पाहणाऱ्यांच्या मुखावर आपसुकपणे स्मितरेषा उमटत होती. पंतांच्या मागे दोघेही सर्वप्रथम छत्रपतींच्या आसनाजवळ आले. छत्रपती आणि राणीसाहेबांनी नवरा नवरीला आशीर्वाद दिले. राणीसाहेबांनी गोपिकेला जवळ बसवून घेतले. प्रेमाने कुरवाळले. राणीसाहेबांनी विचारलेल्या प्रश्नांची गोपिकेने धिटाईने उत्तरं दिली. दुसऱ्या प्रहरी शेकडो पक्वान्नांनी, धूप रांगोळ्यांनी पानं सजली. मानाच्या भोजनावळी पार पडल्या. नवशा मारुती, कसबा गणपती, लक्ष्मीनारायण मंदिर, जोगेश्वरी या देवस्थानांना भेटी देऊन नानासाहेबांची वरात वाजत गाजत धडफळे वाढत आली. गोपिकाबाईंनी माप ओलांडले.
राधाबाईंनी आपल्या नात सुनेचे मोठे कोड कौतुक केले. काशीबाई आणि रखमाबाईंनी सुनमुख पाहून अनेक शेलके अलंकार सुनबाईंना भेट दिले. छत्रपतींना निरोप देऊन जेव्हा बाजीराव आणि चिमाजी रात्री उशिरा वाड्यात परतले तेव्हा सारा वाडा निद्रिस्त झाला होता. वाड्यात चतुर्थीचे चांदणे पडले होते. धडफळे वाड्यात रामपुराच्या मंडपात रोज 1000 पानांच्या पंक्ती उठत होत्या. हळूहळू लोकांची पांगापांग होऊ लागली. राहुट्या शामियाने उठले, मंडप काढले गेले. 5 दिवसांनी पेशव्यांची सदर सुरू झाली. सर्व सरदार आणि शिलेदारांच्या मानपानाच्या याद्या बाजीरावांनी नजरेखालून घातल्या. सर्वांना मानाप्रमाणे आहेर पोचते झाल्याची खातर जमा केली. पेशव्यांच्या भेटीसाठी आलेल्या आसामींना अंबाजीपंत परवाना पाहून एक एक करून बाजीरावांसमोर पेश करू लागले. भेटीस आलेल्या लोकांमध्ये कुंवरही होता. एक प्रहर लोटला तेव्हा कुंवरची भेटीची बारी आली. अंबाजीपंतांसोबत आत जाताना कुंवरचा जीव दडपून गेला. "ये कुंवर." कुंवरला पाहताच बाजीराव आपुलकीने म्हणाले. बाजीराव सदरेवरील जरी बैठकीवर बसले होते. मागे एक सेवक चौरा ढाळत होता. डाव्या हाताला बसलेल्या चिमाजींना बाजीरावांनी कुंवरची ओळख करून दिली. कुंवरची भीड काही अंशी चेपली. अदबीने पुढे होऊन त्याने महोब्याच्या सनदा असलेली थैली बाजीरावांना पेश केली. ठळक कलमांवर एक नजर फिरवून बाजीरावांनी कागद चिमाजींकडे दिले. चिमाजींनी कारकून आणि मुतालिकांना भराभर आदेश दिले. सनदांच्या 4 प्रती करून एक प्रत छत्रपती स्वामींना पाठवण्याची आज्ञा केली. काही जुजबी बोलणी झाल्यावर कुंवरला बाजीरावांनी निरोप दिला. कुंवर कोथरूडच्या हवेलीत परतला तेव्हा 3रा प्रहर उलटून गेला होता. श्रीमंतांच्या भेटीचा वृत्तांत ऐकण्यासाठी मस्तानी आतुर झाली होती. कुंवर परतला तेव्हा त्याचा चेहरा गंभीर दिसत होता. मस्तानीने त्याला श्रीमंत सरकारांच्या भेटीची इजाजत घेण्यास सांगितले होते. "काय झालं कुंवर?" कुंवर हवेलीच्या प्रथम दालनात येताच मस्तानीने विचारले. "बाईसा, श्रीमंतांची भेट झाली. त्यांनी राजाजींची विचारपूसही केली. राजाजींच्या आज्ञेनुसार आम्ही सनदा सरकारांच्या हवाली केल्या. आता पेशवा सरकारच राजाजींना पत्राद्वारे खुशाली कळवतील." मस्तानीचे कान एवढे ऐकून तृप्त झाले नव्हते. आपण आल्याची दखल कुणीतरी घेतली असावी असे तिला वाटत होते. "आम्हाला भेटीची इजाजत मिळाली?" मस्तानीने विचारले. खालमानेने कुंवर म्हणाला, "आम्हाला विचारायची हिंमतच झाली नाही बाईसा. त्या सदरेत साऱ्या रोखलेल्या नजरांसमोर कापरे भरायची वेळ आली होती. श्रीमंतांनी ओळख दाखवली तेव्हा कुठे आमच्या तोंडातून शब्द फुटले." मस्तानी हसली. कुंवरची चर्या मात्र अजूनही गंभीर होती. "बाईसा." दालनात परतत असलेल्या मस्तानीला कुंवर म्हणाला, "बुंदेलखंडात आलेल्या पेशवा सरकारांपेक्षा इथले श्रीमंत फार वेगळे भासले." "मतलब?" मस्तानीने विचारले. विचार करत कुंवर म्हणाला, "बुंदेलखंडात आलेल्या सरकारांना कधीही भेटता येत होतं. इथे त्यांचं दर्शनही दुरापास्त आहे. दक्षिणेत तंजावरपासून उज्जैनीपर्यंत पसरलेल्या साम्राज्याचे ते प्रधान आहेत. हे राज्य पुढे पेशावर अटकपर्यंत वाढवण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. या साऱ्या व्यापात आपल्याबद्दल विचार करायला त्यांना क्षणाचीही उसंत नाही." विषादपूर्ण नजरेने मस्तानी पाहत होती. कुंवरचा एक एक शब्द तिच्या कानांना शिसाच्या तप्त रसाप्रमाणे तापदायक भासत होता. "आमच्यासोबत तुम्हीही बुंदेलखंडात वापस चलावं बाईसा. या बड्या लोकांच्या गर्दीत तुम्ही हरवून जाल." कुंवर कळकळीने सांगत होता. "हे काय बोलतोस कुंवर?" कुंवरच्या बोलण्याने मस्तानी वैषम्यग्रस्त झाली होती. "खरं तेच सांगतोय बाईसा. सरकार आपल्या चिरंजीवांसह सातारास निघाले आहेत. तिथूनच ते मोहिमेवर जाणार आहेत. आम्ही असं ऐकलंय की सरकार मोहिमांवरून परततात तेव्हा पुढचं वर्ष उजाडलेलं असतं आणि मराठा साम्राज्यात एका सरंजामाची भर पडलेली असते." "इतक्या लवकर मोहिमेवर निघाले सुद्धा?" मस्तानी स्वतःशीच पुटपुटली. इतक्यात हवेलीत कुणीतरी आल्याची चाहूल लागली. उपहाराची तपकं घेतलेल्या 3-4 दासींनी दालनात प्रवेश केला. मस्तानीला नमस्कार करून एक दासी अदब दाखवत म्हणाली, "राधाबाई साहेबांनी आपल्यासाठी आहेराचा नजराणा पाठवला आहे." मस्तानीच्या डोळ्यात ते शब्द ऐकून आनंदाश्रू तरळले.
दासींनी तबकाचे आच्छादन दूर केले. तबकांमध्ये पैठण्या आणि सुवर्णालंकार होते. हात जोडून दासी पुढे म्हणाली, बाईसाहेबांनी आपल्याला अनेकानेक आशीर्वाद सांगितले आहेत. आपला बुंदेलखंडाचा प्रवास सुखकर हो अशी कामनाही केली आहे. मस्तानीच्या चेहऱ्यावरील आनंदाची जागा क्षणात विषादाने घेतली. टपोरे डोळे पाण्याने डबडबले. डोळ्यातली आसवं लपवत मस्तानी शयनकक्षाकडे धावली. स्वतःला तिने मंचकावर झोकून दिले. भावनांचा झालेला कोंडमारा तिच्या आसवांच्या रूपाने बाहेर पडत राहिला. नानासाहेबांना साताऱ्यात मुतालिकी कामावर रुजू करून बाजीराव उंब्रतच्या मोहिमेवर रवाना झाले. नानांसोबत महदोबा पुरंदरे होते. सेवकांचे रोज मोरे, 1.5 माहीपासून 11 माही पगार वाटपाच्या याद्या, बढती मिळाल्यावर द्यावयाची टक्केवारी असे अनेक हिशोब नाना पाहत होते. शिलेदारांची पगार व्यवस्था, प्रत्येक स्वारामागे मिळणारी नालबंदी समजून घेत होते. फडकरांना नानांच्या बुद्धिमत्तेचे आणि व्यवहार चातुर्याचे कौतुक वाटत होते. नानांकडून रोज सायंकाळी दिवसभराच्या दप्तरी कामाचा झाडा घेणं हा शाहू महाराजांसाठी नवीन विरंगुळ्याचा विषय बनला होता. बाजीराव पेशव्यांचे चिरंजीव म्हणून नानासाहेबांना साताऱ्यात विशेष मान मिळत होता. तीर्थरूपांच्या प्रतिष्ठेला आपल्यामुळे कोणताही धक्का लागू नये म्हणून नानासाहेब विशेष काळजी घेत होते. उंब्रतची व्यवस्था स्थिरस्थावर करून बाजीराव पुण्यात परतले तेव्हा श्रावणसरी कोसळू लागल्या होत्या. मावळपट्टा हिरवळीने नटला होता. वातावरण प्रसन्न होते. रखमाबाईंना पुत्ररत्न प्राप्त होऊन 15 दिवस होऊन गेले होते. भटांचे देव सोयरातून बाहेर पडले. मुलाची साखर हत्तीवरून वाटण्यात आली. मृत्युंजयाच्या देवालयात अभिषेक झाला. मृत्युंजयाच्याच नावावरून बाळाचे सदाशिव असे नामकरण करण्यात आले. बाळाच्या बारशाला गेलेल्या काशीबाई पुण्यात परतल्या. वाड्यात चैतन्य आले. माहेरी गेलेल्या गोपिकाबाईंना काशीबाईंनी मंगळागौरीसाठी बोलावून घेतले. 8 दिवसाची सुट्टी घेऊन नानाही पुण्यात परतले. आषाढी वारीला गेलेले पिलाजीराव पंढरपूरचा प्रसाद घेऊन बाजीराव आणि चिमाजींना भेटायला आले. भोजनानंतर आतल्या चौकातील सदरेवर गप्पा रंगल्या. उदाजी चव्हाणाला कसा तडाखा दिला याची हकीकत पिलाजीराव सांगत होते. चिमाजी, नानासाहेब, बाजीपंत रेठरेकर, व्यंकटराव घोरपडे, अंबाजीपंत यांनी बाजीरावांसोबत बैठक घेतली होती. पर ही झाली गुप्त खलबत, पिलाजीराव म्हणाले. सध्या साताऱ्यात ज्याच्या त्याच्या तोंडी एकच नाव आहे. बाजीराव हसले. चिमाजी आणि अंबाजीपंतांनाही याची कल्पना होती. रेठरेकर आणि घोरपड्यांकडे पाहून पिलाजीराव म्हणाले, ते नाव म्हणजे नानासाहेब. सोप्यात बसलेल्या राधाबाई आणि काशीबाई सदरेवरचे बोलणे लक्षपूर्वक ऐकू लागल्या. पिलाजीरावांना दुजोरा देत अंबाजीपंत म्हणाले, खरं आहे. हे नानासाहेब मलकापुरी, फुलचेरी, बडोदी अशा अनेक चलनातल्या आकडेमोडी तोंडी करतात. अनेकदा कारकून कागदी आकडेमोड करून यांच्याकडून पडताळूनही घेतात. राधाबाई कौतुकाने ऐकत होत्या. तबकातील पानाचा विडा उचलत पंत पुढे म्हणाले, एके दिवशी शाहू महाराजांनी खुश होऊन नानांना विचारले, नाना, फडकरी कामात काही बदल सुचवायचा असल्यास सुचवावा. तेव्हा नानासाहेब म्हणाले, सारा कारभार शाहू शिक्क्यांच्या बहल मुशाहिऱ्यात करता आला तर कारकून लोकांस कामास गती येईल, वेळही वाचेल. साऱ्यांच्या नजरा ते ऐकून नानांकडे वळल्या. नानासाहेब संकोचून ऐकत होते. ते ऐकून महाराज काय म्हणाले ठाऊक आहे? अंबाजीपंतांनी विचारले. काय म्हणाले महाराज? चिमाजींनी उत्सुकतेने विचारले. महाराज म्हणाले, तीर्थरूपांचे चिरंजीव शोभता. पंतांचे हे बोलणे ऐकून सारेजण गडगडाटी हसले. बाळाजीपंत शाहू महाराजांचे मुख्य प्रधान झाल्यापासून बाजीराव साताऱ्यात मुतालिकी कारभार पाहण्यासाठी रुजू झाले होते. वयाच्या 15व्या वर्षापासून त्यांनी सातारा दरबारात प्रत्येक विषयाबाबत परखड मतं मांडली होती. छत्रपती शाहू महाराजांनी बाजीरावांची मतं कधीही खोडून काढली नव्हती. दरबारात इतके विरोधक असतानाही बाजीरावांना कधी एकटं पडू दिलं नव्हतं. नानासाहेबांच्या रूपाने बाळाजीपंतांची 3री पिढी साताऱ्यात रुजू झाली होती.
मागे वळून पाहताना बाजीरावांना महाराजांनी वेळोवेळी आपल्यावर दाखवलेला प्रचंड विश्वास जाणवत होता. नानासाहेब, आम्ही एक सांगितलं तर ऐकाल? बाजीरावांनी विचारले. आज्ञा करावी, नाना नम्रपणे म्हणाले. बाजीराव शांत आवाजात म्हणाले, आपल्या राज्यात 18 पगड जातीचे लोक आहेत. सर्वांच्या धारणा, श्रद्धा भिन्न आहेत. साऱ्यांना सांभाळून महाराजांना हा स्वराज्याचा गाडा हाकावा लागतो. तुम्हाला जे आहे, जसं आहे ते शिकण्यासाठी साताऱ्यात पाठवलंय, शिकवण्यासाठी नाही. उत्तम प्रशासन शिकायचं असेल तर तुम्ही महाराजांचं अनुकरण करावं, आमचं नाही. नानासाहेब बाजीरावांच्या बोलण्याचा अंतर्मुख होऊन विचार करू लागले. बाजीरावांच्या मुखातून बाहेर पडलेले हे अनुभवाचे बोल ऐकून अंबाजीपंत आणि पिलाजीराव भरून पावले. रात्री उशिरा बाजीराव दालनात आले. कैक दिवसांनी बाजीरावांना काशीबाईंसोबत निवांतपणे बोलण्यासाठी एकांत मिळाला होता. छत्रसालांचा खलिता बाजीरावांनी मातोश्री आणि आप्पांना दाखवला होता. मात्र तो विषय काशीबाईंना बोलून दाखवण्याला कोणीच धजावत नव्हतं. काशीबाईंनी स्मितवदनाने बाजीरावांच्या हातात केशर दुधाचा पेला दिला. आज पुष्कळ दिवसांनी घर भरल्यासारखं वाटलं. तुम्ही सारे नसताना वाडा अगदी ओकाबोका वाटत होता, काशीबाई म्हणाल्या. आम्ही तर तुम्हाला उमरतच्या मोहिमेवर चला म्हणालो होतो. तुम्हीच तुमच्या सुनेचं कारण पुढं केलं, बाजीराव म्हणाले. काशीबाई हसून म्हणाल्या, काही दिवसातच त्यांना माहेरची आठवण येऊ लागली, मग पाठवावं लागलं आम्हाला. पण बोलायला मोठ्या धीट आहेत हो. राणीसाहेबांची किती धीटाईने बोलल्या लग्नात. पहिल्यांदा राणीसाहेबांशी बोलताना आमचा तर जीव दडपून गेला होता. परंतु आता तर तुमची राणीसाहेबांची फार जवळीक झाली आहे असं ऐकलं आम्ही, बाजीराव म्हणाले. तो त्यांच्या मनाचा मोठेपणा, आम्ही तर अजूनही नको ते बोलून बसतो, काशीबाई पुटपुटल्या. असं काय चुकीचं बोलणं झालं तुमच्याकडून, बाजीरावांनी विचारले. काशीबाई सांगू लागल्या, इकडून पालखेड मोहिमेहून आगमन होणार होतं. आम्हाला धाकट्या महालातून बोलावणं आलं. आम्ही गेलो. बोलता बोलता सहज त्यांच्या लग्नाबद्दल विचारून बसलो. मग राणीसाहेबांनी आम्हाला मोठ्या मनाने सांगितलं की पूर्वी त्या एक दासी होत्या. अंबिकाबाईंचा महाराजांसोबत विवाह झाला तेव्हा आलमगीराने नवरा नवरीला पाहण्याची इच्छा व्यक्त केली. येसूबाई राणीसाहेबांना पेच पडला. आपल्या नवपरिणिता सुनबाईंना दरबारात पाठवायचं तरी कसं? मग त्यांना एक युक्ती सुचली. बिरूबाई दासी असल्या तरी नाकीडोळी नीटच, नक्षत्रासारख्या होत्या. अंबिकाबाई राणीसाहेबांच्या जागी नवरी म्हणून बिरूबाईंना पाठवण्यात आलं. पुढे ते सोंग सत्यात उतरलं. उभयतांच्या मनाचे बंध जुळले. आज राणीवशात बिरूबाईंच्या शब्दाला सर्वात जास्त मान आहे. बाजीराव काशीबाईंकडे एकटक पाहत होते. काशी आपल्याला समजून घेईल असा विश्वास त्यांना वाटत होता. इतक्यात काशीबाई म्हणाल्या, हे सारे पूर्वसंचिताचे योग. अंबिकाबाई राणीसाहेबांच्या मनाचं शल्य मात्र त्यांनाच माहीत. बाजीराव क्षणभर व्यथित झाले. मग निर्धाराने त्यांनी काशीबाईंना विचारले, काशी, आमच्यासाठी एक निवाडा करशील? काशीबाई समईच्या ज्योती मंद करत होत्या. तुम्ही असताना आम्ही निवाडा करायचा? फिर्यादी कोणी बाई माणूस आहे का? काशीबाईंनी विचारले. फिर्यादी आम्ही आहोत, बाजीरावांनी शांतपणे उत्तर दिले. मग आपण मातोश्रींकडे जावं, काशीबाई हसून म्हणाल्या. आपला निवाडा करण्याचा अधिकार आम्हाला नाही. मातोश्रींनी आम्हाला आधीच दोषी करार दिलाय, बाजीराव म्हणाले. काशीबाईंच्या चेहऱ्यावरचे हसू पार मावळले. बाजीरावांच्या चर्येवरचे गंभीर भाव पाहून काशीबाई म्हणाल्या, असं काय अघटित घडलंय? बाजीराव काही बोलणार इतक्यात देवडीवरची घंटा वाजली. वाड्याचं प्रवेशद्वार उघडलं गेलं. एवढ्या तातडीने कोणाचं पत्र आलं असेल ते पाहण्यासाठी घरातली सारी मंडळी आतल्या चौकात जमली. काशीबाईंच्या जीवाचा आधीच थरकाप उडाला होता. पत्र पेठांकडून आलं होतं.
रखमाबाईंचं बाळंत रोगाने निधन झालं होतं. नुकत्याच सोयरातून बाहेर आलेल्या पेशव्यांच्या वाड्यावर सूतकाची छाया पसरली होती.